जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर भक्तिरस श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी, शास्त्रसिद्ध आणि सोपा उपाय, जो उपवास न करता देखील करता येतो. आणि विशेष म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी केल्यास हा उपाय फार लवकर फलदायी ठरतो. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. मित्रांनो, अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येणारी चतुर्थी असल्यामुळे तिचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्यास संकटांचा नाश होतो, जीवनातील अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात. उपाय क्रमांक 1. चतुर्थीला खोबऱ्यासोबत कापूर जाळण्याचा उपाय. मित्रांनो, चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा करताना खोबऱ्यावर कापूर ठेवून तो जाळणे हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. या उपायाचे फायदे: घरातील दृष्ट, नकारात्मक शक्ती व क्लेश दूर होतात. गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते. घरात शांती, समाधान व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक अडचणी व कामातील अडथळे कमी होतात. विघ्नहर्ता गणेश सर्व विघ्नांचा नाश करतात. उपाय कसा करावा? चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करा. एक पूर्ण खोबरे घ्या, त्यावर थोडा कापूर ठेवा. पूजा झाल्यावर खोबऱ्यासह कापूर अग्नीत जाळा. जळताना हा मंत्र म्हणा. म्हणायचा मंत्र: ओम गं गणपतये नमः. 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. विशेष फलप्राप्तीसाठी मंत्र: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. उपाय क्रमांक 2. अंगारकी संकष्टी चतुर्थी आईंसाठी विशेष सेवा. आईंनो, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतो. उपाय काय आहे? सकाळी किंवा संध्याकाळी घरातल्या देवघरात श्री गणरायांना हिरवे साबूत मूग अर्पण करा. मूग अर्पण करताना आपल्या मुलाचं नाव मनात घ्या आणि अशी प्रार्थना करा: हे गणराया, माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी, विघ्न आणि नकारात्मकता दूर कर. या उपायाचे लाभ: मुलांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतात, नोकरीत यश व स्थैर्य मिळतं, वारंवार येणारे अपयश कमी होतं, जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात, घरात शांतता आणि समाधान नांदतं. विशेषतः ज्यांच्या मुलांना अभ्यासात मन लागत नाही, नोकरी लागत नाही, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. महत्त्वाची सूचना: या उपायासाठी उपवास आवश्यक नाही. श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. मन स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा, कारण मनापासून केलेली भक्ती श्री गणराय नक्की स्वीकारतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भक्तिरस श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या आई-वडील, नातेवाईक व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. गणपती बाप्पा मोरया. जय जय श्री स्वामी समर्थ.